मनोरी गावामध्ये पण असे मंदिर बघणं म्हणजे आश्चर्यचकित गोष्ट आहे बघा। आणि हे मंदिर मित्रांनो पुरातन आहे, आता जीर्णोद्धार केलेला आहे बघा, मस्त एकदम। मुंबईमधील मनोरी गावामध्ये पण तुम्हाला वेताळ देव पाहायला भेटतो। आपण म्हणू शकतात वेतोबाच, कारण वेतोबा आणि वेताळ देव हे एकच म्हटलेलं जातं। या ठिकाणी जे काय लग्नाचे जे कार्यक्रम, जे नवसाचे नारळ असतात ते इकडे फोडलेले जातात। आणि मग हे समोर आपल्याला हनुमंतरायांची मूर्ती पाहायला भेटते। ओम साईनाथ महाराज की जय। शिर्डीवाले साईबाबा महाराज की जय। साईबाबांची लहान मूर्ती होती, ती आता काय झाली माहिती नाही, पण या ठिकाणी मूळ मंदिर होतं। आमचे जे पूर्वज होते या ठिकाणी पाय पडायचे। आणि जी मूर्ती आहे ना ही राजस्थानवरनं म्हणून आलेली आहे बघा, किती मस्त वाटतंय। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचा सर्वांचा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, मुंबईमधील मालाड तालुक्यातील मनोरी गाव आणि बोरिवली तालुक्यातील गोराई गाव हे तर सर्वांनाच माहिती असणार, कारण गोराई गावामधील गोराई बीच, पगोडा, एसलवड हे भरपूर फेमस आहे। तसंच मनोरी गावातील मनोरी बीच आणि आपण मिनी गोवा म्हणून या दोन्ही गावाला ओळखतो। मित्रांनो, हे जे मनोरी गाव आणि गोराई गाव आहे, या गावातील ना मित्रांनो 90% इथे जे जमाती राहतात, म्हणजे जे लोक राहतात ना, ते ख्रिश्चनिटी आहे। हिंदूचं जे प्रभाव आहे ना खूप कमी आहे या गावामध्ये। 10%च हिंदू आपण म्हणू शकतो या दोन्ही गावामध्ये राहतात। आमची 7वी पिढी आहे, आम्ही या गावामध्ये 7 पिढीपासून या गोराई गावामध्ये राहत आहे। तर मित्रांनो, हे जे पर्यटन येतात ना आपले, जे मुंबई क्षेत्रातून जे मनोरी आणि गोराई गावामध्ये येतात, त्यांना वाटतं की या ठिकाणी जे हिंदू लोकांचे जे मंदिरं वगैरे असतील ना हे बहुतेक नसतीलच, कारण ख्रिश्चनिटी भरपूर आहे या ठिकाणी। पण मित्रांनो, आज आपला चॅनल म्हणजे विशाल नाईक ब्लॉग्सतर्फे मी तुम्हाला मनोरी गावातील आणि गोराई गावातील आज आपण मनोरी गावातील प्रसिद्ध मंदिरं, जे जागृत देवस्थान आहेत, आणि 99% लोकांना हे मंदिरं कुठे आहेत हे माहीत नसतील, पण आज आपण ते तुम्हाला समोरासमोर दाखवणार आहे। आणि तुम्ही जर मनोरी गावात आले तर हे तुम्हाला ठिकाण म्हणजे जागृत देवस्थान आहेत हे तुम्हाला करायलाच पाहिजे। पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला गोराई गावातील मंदिरं दाखवणार, पण या एपिसोडमध्ये मी तुम्हाला मनोरी गावातील प्रसिद्ध मंदिरे दाखवणार आहे। आपलं पहिलं मंदिर होणार आहे ना ते मनोरी गावातील मेन रोडलाच मंदिर आहे, ते म्हणजे वेताळ देवाचं। कोकणातील वेतोबा आहे, सेम कॉन्सेप्ट आहे। आपल्या मनोरी गावातील वेताळ आहे, तो म्हणजे मनोरी गावातील वेतोबा आहे, पूर्ण मनोरी गावाचं रक्षण करतो। हे आपण एक पहिलं मंदिर बांधणार आहे, ते म्हणजे जरीमरी माता विठुराकुमाई वेताळ देवाचं मंदिर। मित्रांनो, किती भव्य मंदिर आहे, वाव। मनोरी गावामध्ये पण असे मंदिर बघणं म्हणजे आश्चर्यचकित गोष्ट आहे बघा। आणि हे मंदिर मित्रांनो पुरातन आहे, आता जीर्णोद्धार केलेलं आहे बघा, मस्त एकदम। तर चला आज आपण या मंदिराला छानपैकी एक्सप्लोर करणार आहे बघा, खूप भारी खूप भारी। मित्रांनो, हे बघा, हे मंदिर एक्झॅक्टली आहे कुठे, तर हा जो रस्ता आपण पाहतोय ना, हा तुम्हाला फक्त 1 मिनिट वॉकिंग केल्यावर मनोरी जेट्टीकडे पोचवणार। आणि हे जे मंदिर आहे ना हा रस्त्याला लागूनच आहे, हे बघा। आणि तुम्हाला ना एक गोष्ट दाखवतो, बाजूला जिम पण आहे। आणि हे बघा, हे मंदिराला म्हणजे रस्त्याला लागूनच हे मंदिर आहे। आणि हे गेट आपण पाहू शकतो, श्री जरीमरी माता वेताळ देव मंदिर, हे बघा। आणि असा गेट आहे, हे बघा, मी तुम्हाला दाखवते बघा। हे मेन जो आपण मनोरी गावातून येतो ना आणि मनोरी जेट्टीला आपण इकडे जातो, तर ह्याला लागूनच हे मंदिर आहे, ते बघा, मस्त मंदिर आहे। त्याला आता आत आपण प्रवेश करूया, हे बघा। हे मंदिर आहे मित्रांनो। तर आज मित्रांनो आपण या मंदिराचं
एकूण एक गोष्ट आज आपण इकडे एक्सप्लोर करणार आहे। हे बघा, आपण असं गेटातून आत प्रवेश केला आणि मी तुळशी वृंदावन विचार करत होतो कुठे आहे, तर फायनली आपल्याला भेटलेलं आहे। जसं प्रत्येक मंदिराच्या समोर तुळशी वृंदावन आणि दीपमाळा असते, पण या मंदिरामध्ये आपल्याला दीपस्तंभ भेटलेला नाही आहे, तर तुळशी वृंदावनचे आपण दर्शन घेतलेले आहेत। जय श्री वेतोबाय नमः। मित्रांनो, आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक वेतोबारायांचे दर्शन घेतले, पण तुम्हाला हे माहीत आहे का मित्रांनो की मुंबई शहरातील मालाड तालुक्यातील मनोरी गावामध्ये पण वेतोबा आहे? नाही ना? आज मी तुम्हाला मंदिर पण दाखवणार आहे, तिकडचं वेतोबा देवांचं पण दर्शन करून देणार आहे। आणि म्हटलेलं जातं की हे जे देवस्थान आहे, हा जो मनोरी गावातला वेतोबा आहे, हा जागृत देवस्थान आहे आणि हे जो देव आहे हा तो मनोरी गावाचं पूर्ण रक्षण करतो। मंदिर ओपन आणि क्लोज होण्याचं इथे काय स्पेसिफिक टायमिंग नाही, तर तुम्ही जर येत असाल ना तर बाजूला वाटतं गुरुजी लोकांचं घर आहे, तिकडे जाऊन तुम्ही विचारू शकतात। तर आता तर आम्हाला पण तसं गेट क्लोजच होता, पण आम्ही ओपन केलं। तसं तुम्ही पण आलं तर एक वेळा चेक करा की गेटला लॉक आहे का नाही, नाहीतर तुम्ही ओपन करून आत असं येऊ शकतात आणि जरीमरी माता वेताळ देवाचे दर्शन घेऊ शकतात। मित्रांनो, आता आपण श्री जरीमरी विठू रखुमाई वेताळ मंदिराच्या परिसराला आलेलो आहे। बघा, हे मंदिर आहे, हे बघा। आणि हा जो एरिया आहे ना, हे बघा, इथे मस्तपैकी भाविक आपले उभी राहून ध्यान करू शकतात, किंवा आपण म्हणू शकतो इथे बसण्यासाठी पण जागा आहे। तर हा जो परिसर आहे ना, मस्त एकदम बरं वाटतं। मंदिराच्या समोरच आपल्याला हा परिसर पाहायला भेटतो। आणि हे बघा, हा मंदिर बघा किती भारी वाटतोय। म्हणजे आपण कोकणातले अनेक मंदिर तर एक्सप्लोर केलेलेच आहे, पण आपल्या गावामध्ये पण असे मंदिरं आहेत, हे तर आश्चर्यचकित वाटतं। खूप बरं वाटलं हे बघा, मस्त हे बघा। आता मी तुम्हाला आत मंदिर कसं आहे ते दाखवतो, तर चला। हा मंदिराचा ॲक्च्युली बघायला गेला तर हा प्रवेश आहे। तर चला, आता मी तुम्हाला जरीमरी विठ्ठल वेताळ मंदिर दाखवतो। ओम वेताळाय नमः। हे बघा, छान असं गेट आहे, मस्त गेट। आत आपण प्रवेश केलेला आहे आणि सुरुवातीलाच आपण घंटा वाजवून घेऊया। आणि हे ठिकाण बघा मित्रांनो, मस्त आपल्याला कमानीच्या आकारावर असे खांब दिसत आहेत। आणि हा सभामंडप बघा किती मोठा आहे। आणि हे बघा, मधले जे खांब आहेत हे किती डेकोरेटिव्ह आहेत। आणि इथे आपल्याला गरुड देवता पाहायला भेटतो। तर आता इथे मित्रांनो गरुड देवतांचे पण प्रतिमा आपल्याला पाहायला भेटतात। तर हा जो समोरचा फेसिंग आहे, हा जो गरुड देवता बघा आशीर्वाद देताना आहे आणि या ठिकाणी बघा पाया पडताना आहे। तर असे ना गरुड देवताचे प्रतिमा आपल्याला पाहायला भेटतात। आणि सभामंडप बघा किती मोठं आहे। हे बघा, इथे पण आपल्याला एका खांबमध्ये गरुड देवता आशीर्वाद देताना पाहायला भेटतंय। आणि हे बघा, असे पायऱ्या आहेत। ओम वेताळाय। आणि आपण समोर पाहतायत ना, आपल्याला वेताळ देव पाहायला भेटतोय आणि वेताळ देवांच्या आपल्याला इथे पादुका पाहायला भेटतात। हे बघा मित्रांनो, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक वेताळांचे मंदिर आहेत, वेतोबा देवांचे। तर मुंबईमधील मनोरी गावामध्ये पण तुम्हाला वेताळ देव पाहायला भेटतो। आपण म्हणू शकतात वेतोबाच, कारण वेतोबा आणि वेताळ देव हे एकच म्हटलेलं जातं। वेताळ देवाची मूर्ती आहे, मी तुम्हाला एक चांगल्यापैकी निरीक्षण देतो। तर एका हातामध्ये आपल्याला तलवार पाहायला भेटते, एका हातामध्ये भाऊत पाहायला भेटतं आणि एका हातामध्ये गदा पाहायला भेटतो। आणि जे वेतोबा देवांची जी मिशी दाढी असते बघा, सेम टू सेम प्रतिमा आपल्याला मनोरी गावातील वेताळाला पण पाहायला भेटते। त्याच्या बॅकसाईडला आहे ना आई भवानीचा फोटो फ्रेम पाहायला भेटतो। या सेक्शनमध्ये जाऊया आपण, जिथे आपल्याला विठू रखुमाई आणि गणपती बाप्पांचे दर्शन होतात। आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन होतात आणि विठू रखुमाई यांचे पण दर्शन होतात। तर एकाच ठिकाणी आहे ना बघा, इथे या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा विठू रखुमाई आणि या ठिकाणी वेताळ देवांचे दर्शन होतात। आता मी तुम्हाला तिकडे जरीमरी माता यांचे पण दर्शन करून देतो। आई भवानी, तुळजा भवानी, महालक्ष्मी देवी
हे सर्व एकच आहे. हे झरीमरी माताचं इथे आपल्याला मूर्ती पाहायला भेटते. तर मित्रांनो असं आहे श्री झरीमरी माता विठ्ठल रखुमाई आणि वेताळ देवांचं मंदिर. तर हे मित्रांनो इथे नक्की या. हे बघा आज पूर्णपैकी खाली आहे, इथे कोणच नसतो. कारण मित्रांनो हे मंदिर आहे ना कोणाला माहितीच नाही. मंदिर पाहिलं आहे छानपैकी. आता आपण आजूबाजूचा परिसर बघूया. तर हे बघा इथे आपलं जे मंदिराला फेरे मारतो ते एकदा मारून घेऊया आणि या ठिकाणी परिसर पण पाहून घेऊया काय ते. तर हे बघा मस्त एकदम भाविकांसाठी चालण्यासाठी भरपूर जागा ही, बरं वाटतं. आणि बाजूला आपल्याला हे रोड पाहायला भेटतोय बघा. हे बघा आपण मंदिराच्या बॅक साईडला आलेलो आहे आणि इथे पण भाविकांना बसण्यासाठी बाकडे आहे आणि इथे वाटतं गुरुजी वगैरे राहत असतील. मस्त. आता तुम्हाला मी मँग्रोव्ह पण दाखवतो. मंदिराला लागूनच मँग्रोव्ह आपल्याला पाहायला भेटतात, जे आपण कांदळवन किंवा तीव्र बोलतो. हे बघा हा झोन बघा. आणि या ठिकाणी पण भरपूर जागा आहे. तर हे मंदिर आहे ना मित्रांनो खूप भव्य आहे ना, खूप मोठं आहे मंदिर. बघा हे 99% लोकांना माहिती नाही. तर आपल्या चॅनल मार्फत आपण हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ते बघा तुम्हाला दिसत नसेल बहुतेक, पण तिथे आपण पगोडा पण पाहू शकतात. तर हे बघा हे मनोरी विलेज आहे, त्या पुढे आपण गोराई गावामध्ये प्रस्थान करतो. हे बघा पूर्णपैकी तीव्र आहे. तर खूप बरं वाटलं, मस्त एकदम. हे बघा छतबीत लावून एकदम पत्रे बित्रे लावून पूर्णपैकी मंदिराला संरक्षण केलेलं आहे. आणि जे खांबाला कलर वगैरे केलेले आहेत ना हे पण खूप सुरेख वाटत आहेत. आता मी तुम्हाला ना इथे पाठी दाखवतो. ज्यांनी जीर्णोद्धार करण्यासाठी ना जे देणगी दिलेली आहे त्यांची इथे नावं आहेत. तर आपण हर टाईमसारखं हायस्ट पेडवाल्यानं बघू. मनोरी कोळी ग्रामस्थ मंडळ. हे बघा 1,45,000 देण दिलेला आहे, देणगी दिलेली आहे बघा. तर तुम्ही पण असं देऊ शकतात. आणि बघा आपल्याला इथे तुळशी वृंदावन पण पाहायला भेटते. बघा मस्त एकदम. तर असं मंदिर आहे मित्रांनो. आणि हा परिसर बघा किती भव्य आहे. हे बघा तुम्हाला मंदिराच्या वरती कलश पण पाहायला भेटतं आणि एक भगवा झेंडा जे प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तर हा मित्रांनो असा आहे झरीमरी माता विठ्ठल रखुमाई आणि वेताळ देवाचं मंदिर. दुसरं मंदिर आपण पाहणार आहे ते थोडंच पुढे आपलं मनोरी कोलीवाडाला रस्ता आहे, त्या ठिकाणी पुरातन हनुमंतरायांचे मंदिर आहे, ते आपण पाहणार आहेत. आपण बघा इकडे वेताळ देवाचे मंदिर पाहिले. हा असा रोड आहे जो मनोरी गावाला जातो, पण आपल्याला हा रोड धरायचा हनुमान मंदिराकडे जो तुम्हाला मनोरी कोलीवाडाला घेऊन जाणार आहे. बघा हा वाला रोड आठवणी ठेवा. आणि आपण एक लँडमार्क बघू शकता, तर एक चॅपल आहे ख्रिश्चन लोकांचं, त्याच्या बाजूने हा जो रोड जातोय ना हा तुम्हाला मनोरी कोलीवाडाला घेऊन जाणार. मित्रांनो हे जे हनुमान मंदिर आहे आपलं मनोरी कोलीवाडाचं, इथे येण्याचा टायमिंग आहे सकाळी 7 ते दुपारचे 12 पर्यंत आणि संध्याकाळी 7ला आरती होते. त्यानंतर 8:30 पर्यंत रात्री हे मंदिर चालू असतं. तर टायमिंग आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. हनुमंतरायांचे मंदिर आहे ना हे आधी असे नव्हते. 1999ला या मंदिराचं जीर्णोद्धार केलेलं आहे. आणि आधी बोललेलं जातं की फक्त एक हनुमंतरायांची मूर्ती होती, जे आपण तुम्हाला एक दाखवणार आहे चपेटान मारुतीच्या पाषाणाच्या दगडाची. ती एक मूर्ती होती. त्यानंतर इथे अनेक देवता इथे स्थापन केलेले आहेत. तर आता मी तुम्हाला मंदिराचं आतून जाऊन पूर्ण टूर करून देतो. आता मी तुम्हाला एक दगड दाखवतो, म्हणजे जे लग्न कार्य वगैरे काय नवस असतील तर जे आपण दगडावर नारळ फोडतो, जे देवाला अर्पण करतो ते ठिकाण आहे बघा मंदिराच्या समोरच आहे. हे बघा या ठिकाणी जे काय लग्नाचे जे कार्यक्रम जे नवसाचे नारळ असतात ते इकडे फोडलेले जातात. आणि मग हे समोर आपल्याला हनुमंतरायांची मूर्ती पाहायला भेटते. तर असा आपण एक देवांना मेसेज देतो. मित्रांनो हे बघा आपण हे मनोरी कोलीवाडाचा पूर्ण रस्ता आहे, आत असा कोलीवाडा आहे.
आणि या रस्त्याला लागूनच हे बघा श्री हनुमान मंदिर आपल्याला पाहायला भेटतो। हे बघा इथे आपण खांब बघू शकतात, मस्त डेकोरेटिव्ह केलेलं आहे। हे बघा ओम हनुमंतरायाचे नमः। आणि हे बघा श्री हनुमान मंदिर आणि असा छान प्रवेश आहे। हे बघा असे डेकोरेटिव्ह खांब आहेत सगळे आणि ते बघा खिडक्या आहेत लाकडांचे जे आपल्याला जुन्या आठवणी देत असतात। आणि बघा आपल्याला सुरुवातीलाच इथे गणपती बाप्पांचे दर्शन होतात। आणि बघा मस्त एकदम लाकडांचा दरवाजा आहे आणि समोर आपण पाहू शकतात इथे हनुमंतराय आहे। तर चला आता दर्शन करून घेऊया। ओम हनुमंतराय। तर प्रत्येक वेळीचा आपण वाजून घेतो आणि आपण सभा मंडप बघा मस्त वाटतं एकदम आणि जे टायलिंग्स वगैरे केली आहेत ना खूप सुंदर आहे बघा। हा पूर्ण सभा मंडप आहे आणि आपण कलशाचं निरीक्षण केलं ना तर हे जे वरती कलश आहे ना खूप डिझाईनमध्ये केलेलं आहे, खूप डेकोरेटिव्ह वाटतं। आणि बघा मस्त फॅन्स वगैरे लावलेले आहेत, जे काय भाविक असतील त्यांची सोय इथे खूप छान प्रकारे केलेली आहे। 1999ला हे जे मंदिर आहे ना इथं जीर्णोद्धार केलेलं आहे। तर आता आपण मुख्य गाभाऱ्याला प्रवेश करू आणि गणपतीराय, राम सीता लक्ष्मण आणि दत्तदेव आणि मुख्य म्हणजे हनुमंतरायांचे दर्शन करून देतो। हे बघा एकदा मी तुम्हाला ओव्हरलुक देतो। खिडकी बघा किती सुरेख वाटत आहेत, जे आपल्याला जुन्या आठवणी देतात प्रत्येक मंदिरासाठी। हे बघा मस्त एकदम। आणि हे बघा वरचं डेकोरेशन। तर चला आता मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया। हे बघा सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन होतात आणि मूर्ती बघा किती सुरेख आणि सुंदर दिसत आहे। हे बघा मस्त एकदम गणपती बाप्पा मोरया। हे बघा हे बघा ही जी मूर्ती आहे ना मित्रांनो आपण प्रत्येक गड किल्ल्यामध्ये पाहत असतो, जे पाषाणाच्या मूर्ती असतात आणि मस्त मूर्तीला शेंदूर पण लावलेला आहे। आणि मला मित्रांनो वाटतं ना की हा जो हनुमंतरायांचा जो प्रकार आहे ना हा चपेटदान मारुती मला असा वाटतोय, कारण आपण प्रत्येक गड किल्ल्यामध्ये पाहत असतो ना तर जी हनुमंतरायांची जी शेपूट असते ना ती अशी वळण घेते, तर चपेटदान मारुतीचा हा प्रकार असावा असा माझा अंदाज आहे। तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। आणि हे बघा आम्ही इथे एका गुरुजींना विचारलं तर गुरुजी म्हटले की ही जी मूर्ती आहे ना ही राजस्थानवरनं म्हणून आलेली आहे। बघा किती मस्त वाटतं आहे। तर आपण हनुमंतरायांचे दर्शन घेतलेले आहेत आणि तुम्हाला पण करून दिलेले आहे। आणि हनुमंतरायांच्या बॅक साईडलाच आहे ना हे बघा इथे आपल्याला लक्ष्मण, राम आणि सीता पाहायला भेटतात, त्यांचे पण दर्शन करून देतो। बघा तर मूर्ती एकदम मस्त एकदम। आणि आपले दत्तदेव हे बघा तर हे बघा मस्त दत्तदेवांचे दर्शन झाले आणि हा असा मुख्य गाभारा आहे। तर खूप भारी आहे। तर मनोरी गावामध्ये तुम्ही जर आलेत ना तर हे सर्व मंदिर एक्सप्लोअर करा। आय थिंक हे हिडनच आहे, जास्त लोकांना माहिती नाही। तर आपण आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला थोडक्यात इकडचे मंदिरं कसे आहेत एक आपण दाखवण्याचा प्रयत्न केला। आपण हे मंदिर आहे ना छानपैकी निरीक्षण केलं तर ह्याचं जे वरचं आपण बोलू शकतात ना जे पत्र्यांचा भाग असतो, पण हे पत्रे नाही आहेत, हे आपण बोलू शकतो कौलारूच आहे। पण याचे डिझाईन बघा किती युनिक आहे आणि हे जे कलश बघा आपण कलश तर मस्तच वाटतो, पण हे जे डिझाईन बघा किती भारी वाटतात, युनिक वाटतात। सुमलय तलाव लागणार, सुमलय तलावच्या बाजूलाच मांटानपाडा लागतो। मांटानपाडाला मेन रोडलाच तुम्हाला श्री साईनाथ धाम म्हणजे साईनाथ साईबाबांचे तुम्हाला मंदिर पाहायला भेटणार।
मंदिराला यायचं कसं, तर हा मेन रोड आहे मनोरी ते गोराई गावाला. आणि हे बघा हा जो CC रस्ता आहे ना, हा मांडणपाडाला जातो. तर हाच रस्ता धरायचा आहे. आणि या रस्त्याला असं जो रस्ता धरतो ना आपण, बाजूलाच आहे बघा रस्ता आहे ना, हा बघा मेन रोड आहे. याच्या समोरच तुम्हाला हे मंदिर दिसणार आहे बघा, आपण कलश पाहू शकतात. तर असं यायचं आहे बघा. तर हे बघा, हे ते मंदिराचा मी बाजूचा परिसर दाखवतोय. इथे आपलं जे होम हवन कुंड असतं ते या ठिकाणी आपण करू शकतात. हे बघा. आणि हे बघा समोरच आपल्याला श्री साईबाबा देवांचे इथे आपल्याला मूर्ती पाहायला भेटणार. आपण दर्शन करून देणार आहे तुम्हाला. त्याआधी बघा इथे मस्त असे पत्रे लावलेले आहेत, जेणेकरून जे पण पाऊस वगैरे असतील, जे पाणी असेल ते या ठिकाणी साठणार नाही. आणि हे बघा इथे आपलं जे खांब दिसत आहेत ना, या ठिकाणी हे बघा, हे इथे आपले मनोज भटजी जे या मंदिराचे देखरेख करतात, ते मनोज भटजी त्यांचे हे आता ते 4 व्हीलर वगैरे पार्क केलेले आहे. पण भाविकांसाठी पण इथे आपण बोलू शकतो की ध्यान करण्यासाठी इथे जागा आहे. आणि हे बघा मस्त परिसर आहे हा वाला. आपण दाखवलं हे हवनकुंड. तर आता मी तुम्हाला बघा मंदिर बाहेरून दाखवतो. तर मंदिरचं जर आपण बाहेरचं ओव्हरलुक पाहिलं ना, ते असे पायऱ्या आहेत. आणि हे बघा 2 हत्ती आपल्याला इथे स्वागत करताना दिसत आहेत. आणि हे बघा मस्त ब्युटिफुल आपल्याला हे फुलांचे नक्षीकाम पाहायला भेटतात. आणि इथे बघा कमल पुष्प पण पाहायला भेटतात. तर चला आता आपण मंदिर पूर्णपैकी एक्सप्लोर करून घेऊया. आणि हे बघा इथे मस्त एक आपल्याला कंदील पाहायला भेटतो. तर चला आपण तुम्हाला आता दर्शन करून देतो. ओम साईबाबा साईनाथ. हे बघा, हे आपण बोलू शकतो ना, हे इथे एक छान गेट आहे. गेट नाही आहे, पण कुत्रे वगैरे असतात ना, ते घाण करतात. तर त्याच्यासाठी प्रोटेक्शनसाठी इथे जाळी बनवण्यात आलेली आहे. आणि हे बघा आपल्याला मी तुम्हाला दर्शन करून देणार आहे आणि दरवाजा पण उघडून देणार आहे. हे बघा आपल्याला इथे कासव मामा पाहायला भेटतो सुरुवातीला. आणि मंदिर बघा, सभा मंडप खूप छान आहे. इथे भाविकांसाठी बसण्यासाठी जागा आहे. हे बघा मस्त एकदम टायलिंग वगैरे केलेली आहे. म्हणजे या मंदिरात पण बघायला गेलं तर जीर्णोद्धार झालेलं आहे. तर हे बघा. आणि सुरुवातीलाच आपल्याला श्री गणपती बाप्पा यांचे दर्शन होतात. गणपती बाप्पा मोरया. हे बघा मस्त एकदम आपण गणपती बाप्पांचे दर्शन केलेले आहेत. आणि इथे बघा बाजूलाच आपल्याला कृष्ण कन्हैया पाहायला भेटतात, बासुरी वाजवताना. आहे बघा मस्त एकदम. तर आपण बघितलं या ठिकाणी गणपती बाप्पांचे दर्शन आहेत. मुख्य ठिकाणी साईबाबा आहेत. आणि हे बघा इथे दत्तगुरूंचे पण आपण दर्शन करून घेऊया. पण हे छोटं मंदिर आहे. आणि इथं कलश बघा किती भारी वाटतं, मस्त वाटतंय बघा. आणि बघा दत्तात्रय देव. आणि आपण दत्तात्रय देव आणि गणपती बाप्पांचे दर्शन केलेले आहे. आता आपण ना मुख्य साईबाबांकडे जाऊया. हे बघा सुरुवातीला ना मस्त इथे छान प्रकारे लाकडाचा गेट लावलेला आहे. आणि हे बघा आपण प्रवेश करतोय. आता मुख्य गाभाऱ्याला आपण प्रवेश करू. हे बघा मस्त मित्रांनो साईबाबा, मस्त वाटतं बघा मित्रांनो. आपले शिर्डीला श्री साईबाबा क्षेत्र आहे, त्याची आपण एक प्रतिमा मनोरी गावामध्ये मांडणपाडाच्या साईबाबाच्या आपण पाहू शकतात. जे शिर्डीला भाविक जातात तर आपण मनोरी गावामध्ये पण सेम टू सेम साईबाबांचे दर्शन करू शकतात. हे बघा या ठिकाणी श्रद्धा आणि सबुरी जे साईबाबांचं मुख्य वाक्य आहे. आणि हे बघा इथे पालखी असते साईबाबांची, इथे आपल्याला पाहायला भेटते. आणि बघा याचे बॅकसाईडला जे डिझायनिंग केलेली आहे, मस्त एकदम किल्ले कसे असतात गड किल्ले, तसा एक प्रकार आपल्याला इथे पाहायला भेटतो. हे बघा मस्तपैकी छानपैकी फुलांनी सजवलेलं आहे. आणि आपण इथं दाखवलं तुम्हाला जे पालखी असते साईबाबांची, पूर्ण गावामध्ये फिरवली जाते, ती ही पालखी आहे. आणि आपण आता मित्रांनो मुख्य गाभारामध्ये
हे बघा या ठिकाणी पण सेम टू सेम फ्लावरिंग केलेली आहे, डेकोरेशन खूप छान केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे बघा हे मित्रांनो साईबाबांची मूर्ती आणि ते आपण पादुकांचे पाय पण पडू शकतात. हे बघा खूप भारी वाटला मित्रांनो, खूप भारी वाटलं. शिर्डीची साईबाबांची प्रतिमा आपल्याला मनोरी गावामध्ये पण पाहायला भेटली बघा. तर मित्रांनो नक्की या मनोरी गावामधील श्री क्षेत्र शिर्डीचे साईबाबा यांची प्रतिमा असलेले मांडणपाडा साईबाबांचे दर्शन करून घ्या. ओम साईनाथ महाराज की जय. शिर्डीवाले साईबाबा महाराज. मंदिराचं ओपन आणि क्लोज होण्याचं टायमिंग इथे काही स्पेसिफिक नाही आहे. बाजूलाच मनोज भटजींचं घर आहे, तिकडे जाऊन तुम्ही चावी घेऊ शकतात. मंदिर तसं ओपनच असतं. फॉर अ काइंड रिझन म्हणजे जे कुत्रे वगैरे असतात ते आत प्रवेश करतात, घाण करतात म्हणून बाहेरून लॉक केलेला जातो. तर बाजूलाच आपल्याला मंदिराचे जे गुरु आहेत मनोज भटजी त्यांच्याकडे आपण चावी घेऊ शकतो आणि या ठिकाणी साईबाबांचे दर्शन करू शकतो. तर बिंदासपणे या मनोरी गावातील आपण हे सर्व मंदिर तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो. या मंदिरात मित्रांनो गुरुपौर्णिमाच्या दिवशी ना इथे भव्य भंडारा असतो आणि या ठिकाणी तुम्ही सत्यनारायणची पूजा, होम हवन कुंड आरामशीर करू शकतात जे अवेलेबल आहे. तर आता मित्रांनो मी तुम्हाला फेरे मारून देतो. दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण फेरे मारून घेऊया. हे बघा मस्त इथे परिसर पूर्ण टायलिंग्स वगैरे ना खूप छान केलेले आहे. हे बघा शिकाम वगैरे ना खूप छान केलेले आहे. आणि हे बघा बॅक साईडला आपण बघू शकतात पडीत झाला आहे. आणि हे बघा आपण आता मंदिराच्या बॅक साईडला आहे. हे बघा नक्षीकाम बघा इथे आपल्याला सूर्य किरण देताना आपल्याला पाहायला भेटतोय. डिझायनिंग मस्त केलेली आहे बघा. इथं पण आपण बघू शकतात कमळाचं पुष्प इथे कोरलेलं आहे. आणि हे बघा मस्त एकदम ठिकाण आहे. निसर्ग आपल्याला इथे खूप छान प्रकारे पाहायला भेटतो. तर हे बघा मित्रांनो आपण फेरे मारून घेतलेले आहे आणि मंदिर बघा, हे सभामंडप बघा किती छान वाटतोय. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री क्षेत्र साईबाबा मनोरी गावातील मांडणपाडा या ठिकाणी हे मंदिर आपण पाहिलेलं आहे. तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. खूप छान असं मंदिर आहे साईबाबांचं. हे साईबाबाचं आपण बघतायत ना हे छोटं मंदिर, हे आधी ना मूळ मंदिर होतं आणि हे जे आपण बॅक साईडला पाहतायत ना आपण जे दाखवलं हे आता जीर्णोद्धार झालेलं मंदिर आहे. पण आधी ना हे बघा हे मूळ मंदिर होतं. आणि हे बघा इथे आपण पाहू शकतात कशावरून, तर बघा इथे ना गणपती बाप्पांचे किंवा जे मूर्ती असतील ते या ठिकाणी लावण्यात येत असतात. ते फिलहाल नाही आहे. आणि हे दगड तुम्ही जे दरवाजे बघा जुन्या काळातले आहेत. आणि इथे ना आधी एक साईबाबांची लहान मूर्ती होती, ती आता काय झाली माहिती नाही. पण या ठिकाणी मूळ मंदिर होतं. आमचे जे पूर्वज होते ते या ठिकाणी पाया पडायचे. आणि हे बघा या ठिकाणी जे जीर्णोद्धार करण्यासाठी जे देणगी असते त्यांची इथे नावं पण आपण पाहू शकतात. तर आपण तुम्हाला माहिती आहे हायेस्ट पेडवाला आपण बघतो 18,000 रुपये देणगी दिलेली आहे भाईंदरवरनं गिल्बर्ट मेंडोन्झा. हे गिल्बर्ट मेंडोन्झा हे आमदार होते मीरा भाईंदर महानगरपालिकेतले क्षेत्रातील. आणि हे बघा इथे श्री साई माऊली शेतकरी सार्वजनिक संस्था बघा हे साक्षी देतं की हे मंदिर पुरातन आहे आणि हे मूळ आपण बोलू शकतो साईबाबांचं मंदिर आहे. तर असं आहे मित्रांनो. आणि आता हे वाला जीर्णोद्धार करून एक भव्य मोठं मंदिर इथे उभारण्यात आलं. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसंच मित्रांनो आपल्या पुढचा जो व्लॉग येणार आहे तो मनोरी गावातील करजाई देवीचा व्लॉग येणार आहे. कारण मी जेव्हा आता करजाई माताला व्हिजिट केलं होतं
त्यावेळेला जे पाषाणाची मूर्ती होती आणि मुकुट वगैरे होते देवीचे ते काढण्यात आले होते. देवीच्या पाषाणाच्या जे मूर्ती होय त्याला शेंदूर लावलेलं होतं. तर मी विचार केलं की तुम्हाला पूर्ण देवीला सजवताना आणि स्वरूपच दाखवतो, म्हणून मी यावेळी ब्लॉग काढला नाही. मित्रांनो, तुम्ही तर मनोरी गावामध्ये आले तर हे देवस्थान नक्की करायला विसरू नका. देवांचे दर्शन घ्या आणि जे मंदिर वगैरे आहेत खूप सुरेख आहेत, तर नक्की व्हिजिट करा. तर चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ही आहे करजाई देवी मनोरीची आणि कडक देवस्थान आहे हे बघा.